बागपत, उत्तर प्रदेश. पंजाब अँड सिंध बँक. रवींद्र नावाचा एक फौजी जवळपास 21 वर्ष या आपल्या भारतीय सेनेसाठी आपल्या आयुष्याची बहुमूल्य 21 वर्ष दिलेला एक फौजी. अतिशय कडक शिस्तीत आयुष्य घालवलेली ही व्यक्ती. परंतु प्रत्येक फौजी हा जेव्हा रिटायर होऊन येतो तेव्हा हे सिव्हिलियनचं जग त्याच्यासाठी खूप नवीन असतं. त्याच्या अंगी बांधलेली शिस्त आणि या सिव्हिलियनच्या दुनियेत असलेला ढिसाळपणा, तिथं त्याला मिळत असलेला मान सन्मान आणि या जगात होत असलेली अवहेलना, या गोष्टींमुळं त्याला खरं स्थिर स्थावर व्हायला आर्मीतल्या सेवानिवृत्तीनंतर या दुनियेत स्थिर स्थावर व्हायला त्याला तसा वेळच लागतो. मग काही जण मोल्ड होतात, काही जण या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत. मानवी स्वभावाला अनेक कंगोरे. त्यामुळं प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या स्वभावाची. त्यातून मग हा आर्मीमधून रिटायर होऊन आलेला एक सन्मानित फौजी रवींद्र, ज्याचं नाव. आर्मीमध्ये एकमेकांचा सन्मान करत जगणारी ही माणसं. कैसे हो साहब, अरे आप आइए ना, अरे आप बैठिए ना, क्या आपने खाना खाया, असं एकमेकांना अदबीने विचारत, कधी एकेरीवर जवळच्या मित्रांशी मस्त हसी मजाक करत, शत्रूला न घाबरता शत्रूच्या गोळ्या छाताडावर सुद्धा झेलण्याची हिंमत दाखवत आयुष्य काढलेले हे फौजी सन्मानास पात्रच असतात ना. ही जाण पाहिजे ना प्रत्येक सिव्हिलियनला. पण इथली पिढी आणि आर्मीतली लोक यांच्या स्वभावातलं एक द्वंद्व आणि त्या द्वंद्वामुळं निर्माण झालेली कठीण परिस्थिती. कठीण म्हणजे अक्षरशः 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली. काय घडलं? बागपतमध्ये आपल्या घरी 21 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर VRS घेऊन आलेला एक फौजी रवींद्र, ज्याचं नाव. शेवटी वय वर्ष 48. मी शांत बसू शकत नाही. त्यातून संसाराचा गाडा चालवायचा आहे. एक छोटंसं घर बांधलेलं बागपतमध्ये, 2 मजली घर. पण पुढं मुलाबाळांची शिक्षणं आणि संसार पुढं न्यायचा आहे म्हणून नोकरीच्या शोधात रवींद्र भटकत होता. आणि या फौजीला शेवटी एका सिक्युरिटी एजन्सीच्या दारात त्या नशिबाने नेऊन ठेवलं. जे काही मिळते ते काम करायचं, कारण दरमहा मिळणारी पेन्शन ही काय पुरी पडणार नाही. आणि वय पण तसं रिटायरमेंटचं वय नाही आहे. 48 म्हणजे आपण अजून 12-14 वर्ष कष्ट करू शकतो. म्हणून 17,000 पगाराची ती सिक्युरिटी एजन्सीकडची नोकरी त्यांनी पत्करली आणि पोस्टिंग मिळालं पंजाब अँड सिंध बँक. दिवसामागून दिवस चालले होते आणि त्या बँकेत एक 34 वर्ष वयाचा बिहारचा मॅनेजर आला, अभिषेक शर्मा. कमी वयामध्ये मॅनेजरच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याने आणि बँकेमध्ये हायर अथॉरिटीजकडनं टार्गेटचा तगादा, चांगलं काम करून दाखवण्याची एक ईर्ष्या मनात उत्पन्न झालेली, त्यातून बँकेचं वाढलेलं काम असतानासुद्धा स्टाफची कमतरता, सतत कोणी ना कोणी रजेवर असणं, या सगळ्या गोष्टींचा त्या 34व्या वर्षी त्या मॅनेजरच्या डोक्यात ताण यायचा.
आणि मग केबिनमधनं उठून त्याला इतर टेबलवरचं पण काम करावं लागायचं. या सगळ्या गोष्टींचा ताणतणाव त्याच्या बोलण्यातून वागण्यातून व्यक्त व्हायचा. आणि मग हा एक सन्मानित फौजी आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे ही बाब तो 34 वर्षाचा अभिषेक विसरून जायचा आणि अरे तुरेची भाषा त्यांच्याशी करायचा. रवींद्र, ज्याचं 21 वर्षाचं आयुष्य आर्मीमध्ये गेलेलं, एका वेगळ्या सन्मानात वागलेला हा फौजी आणि 4 चौघांसमोर, बँकेतल्या लेडीज स्टाफसमोर आणि आलेल्या कस्टमरसमोर, अरे रवींद्र, ए रवींद्र, तुझे कोई अकल ही नहीं, तुझे तमीज़ नहीं, बात करने का अंदाज नहीं, तुझे काम नहीं करना है, तुझे नौकरी ही नहीं करनी है, अशी काही अपमानास्पद वाक्य अभिषेकच्या तोंडातून बाहेर पडायची. रवींद्र सहन करत होते, पण एक फौजीचं मन रोज हे द्वंद्व कसं वसं सहन करत होतं. संयमाची भिंत कधी फाटेल हे काही सांगता येत नव्हतं. मनामध्ये साठलेल्या गोष्टींचा ज्वालामुखी होऊन तो स्फोट होऊन नक्की काय घडेल हेही सांगता येत नव्हतं. तर सोमवारी बँकेतल्या प्रत्येक अधिकाऱ्याला सोमवार म्हणलं की अंगावर काटा येतो. कारण एकतर गर्दी असते आणि मग ताणतणाव वाढत जातात. या तरुण मॅनेजरला लवकरात लवकर अजून पुढं जायचं होतं. झोनल मॅनेजरची खुर्ची त्याला खुणावत होती. स्वतःची प्रगती त्याला खुणावत होती. घरी असलेल्या वृद्ध मातापित्यांना अजून चांगलं सुखात आपण कसं ठेवू शकू याच्यासाठी तो स्वप्न बघत होता. सहज स्वाभाविक गोष्टी आहेत या. 34 वर्षाचा अभिषेक आज पंजाब अँड सिंधसारख्या बँकेत मॅनेजर म्हणून रुजू झाला होता. इतक्या लहान वयात इतक्या मोठ्या ब्रँचची एक मॅनेजर पद मिळणं हेच मोठं दुर्मिळ आहे. त्यामुळं नक्कीच त्याची तरक्कीची भूक अजून वाढली होती. परंतु कामाच्या ताणतणावामध्ये तो हे विसरून जायचा की रवींद्र एक रिटायर्ड फौजी आहे आणि आपल्यापेक्षा वयाने 14 वर्षांनी मोठा आहे. एका सोमवारी 10ला 10 मिनटं कमी असताना बँकेच्या एका शिपायाने शटर वर ओढलं. पाहिलं तर वॉचमनची खुर्ची रिकामी होती. खरं पाहिलं तर बँक उघडताना वॉचमन आधी आत आलेला पाहिजे. हा शिरस्ता होता, पण अभिषेक कामाच्या धावपळीत विसरून गेला होता की आपल्याला रवींद्रनी शनिवारीच सांगितलं आहे कि साहब सोमवार को मुझे थोड़ा काम है अर्जेंट और इसलिए मैं सोमवार के दिन नहीं आ सकता हूँ. हे अगदी तो विसरून गेला होता. त्यानंतर कॅशियरला कॅश वगैरे काढण्यास चाव्या घेऊन जाऊन मॅनेजरने सकाळची कामं उरकली. 10 वाजून 10 मिनिटांनी अभिषेक पुन्हा आपल्या केबिनमध्ये आला. पुन्हा त्याचं लक्ष त्या रवींद्र यांच्या खुर्चीकडे गेलं आणि त्यांनी रवींद्रचा नंबर फिरवला. पहिल्या वेळेस रवींद्र फोन उचलू शकले नाही. ते त्यांच्या अर्जंट कामात होते. 10 मिनटं थांबून अभिषेकने पुन्हा एकदा रिंग केली. रवींद्रने फोन उचलला. अभिषेकने काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच अभिषेक नव्हते आणि त्यांनी फायरिंग चालू केलं. तेही नको ते शब्द वापरून. अरे तुरे. एका फौजीला आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला 21 वर्ष नोकरीचा अनुभव घेतलेला इंडियन आर्मीसाठी अशा आपल्या खस्ता खाल्लेल्या एका सैनिकाचा सन्मान कसा ठेवावा हे शब्द वापरणं अभिषेकला जमलं नाही आणि त्यांनी नको ते शब्द वापरले. जे व्हायचं तेच झालं. पलीकडून रवींद्र सांगण्याचा प्रयत्न करत होते, त्यांची काय अडचण आहे, मी तुम्हाला कसं सांगितलं आहे. पण अभिषेक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि नको ती वाक्य बोलून गेले. तुला गरज नाही नोकरीची, तू येऊ नकोस, तू घरीच राहा, तू घरीच राहायच्या लायकीचा आहेस, तू कुठल्या कामाच्या लायकीचा नाही आहेस, तू कशी देशसेवा केली काय माहिती, वगैरे वगैरे. ज्या गोष्टी, जो अपमान एक सैनिक कधीही सहन करू शकत नाही, त्याच्या नोकरीवरती कोणताही धब्बा नसताना त्याला जर असे अपशब्द ऐकावे लागले, त्याच्या 21 वर्ष रक्ताचं पाणी केलेल्या त्या 21 वर्षावरचं असं कोणी पाणी मारत असेल तर तो सैनिक चिडणार म्हणजे चिडणार. पलीकडे जे व्हायचं ते झालं. आजपर्यंत मनात साठवलेला तो सगळा संयम फुटला. रवींद्रनी तडक फक्त आपली व्यायामाची चड्डी घातली, एक टी शर्ट चढवला, नेहमीचा वॉचमनचा ड्रेस त्यांनी झुगारून फेकून दिला घरात आणि मोटरसायकल घेऊन त्या हाफ पॅन्टवर आणि टी शर्टवर तो ब्रँचमध्ये आला.
तसं पाहिलं तर सोमवारचा दिवस म्हणून कस्टमरची भरपूर गर्दी. तडक हा हाफ पॅन्ट घालून टी शर्ट घातलेला रवींद्र केबिनमध्ये गेला आणि अभिषेक शर्मा यांचा राग अजून अनावर झाला. त्यांनी रागात अजून त्याला रवींद्रला झापायला सुरुवात केली. ये कोई तरीका है? हाफ पॅन्ट में बैंक में आते हो? क्या ड्यूटी करनी नहीं है क्या आपको? रवींद्रने शांतपणे ऐकून घेतलं आणि तसाच केबिनमधून बाहेर आला. डबल बोरची त्याची बंदूक आज शांतपणे एका कोपऱ्यात उभी होती. ती बंदूक त्याने आणली. सगळ्या गिऱ्हाईकांना, बँकेत आलेल्या सगळ्या कस्टमरना, बँकेच्या स्टाफला काय होतं हे समजण्याच्या आत टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला हा फौजी, त्याच्या मनातल्या ज्वालामुखीचा स्फोट झाला होता आणि त्याला तो आता अनावर झाला होता. आणि त्या केबिनचं दार बंद करून त्या डबल बोरची बंदूक त्याने अभिषेकच्या छाताडात 2-3 बुलेट घातल्या. पूर्ण केबिन रक्ताच्या थारोळात अभिषेक आणि भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडले. रवींद्र चेहऱ्यावरती कोणतेही भाव नाहीत. अपराध्यासारखा पळून नाही गेला. शांतपणे बंदूक टाकली कोपऱ्यात आणि ब्रँचमधून पायऱ्या उतरून बाहेर चालता झाला. यथावकाश सगळ्या बँकेत सन्नाटा पसरला. एका फौजीला त्याचा तो सन्मान, त्याची ती सवय आणि त्याला असं अपमानित बोलणं कदापिही सहन होत नाही, कारण तो तिथं सन्मानाने जगलेला असतो. स्वच्छ हात आणि स्वच्छ डोकं आणि प्रामाणिकपणे ड्युटी बजावलेली असते. 24 तासाची ड्युटी रोज. पहाटे 4ला उठणं, बोटांना पॉलिश करणं आणि एक अनुशासनप्रियता दाखवत आयुष्य काढलेली व्यक्ती असते ती. नेहमी अलर्ट पाहिजे, केव्हाही तुम्हाला कोणताही आदेश येऊ शकतो हे त्यांच्या ब्रिगेडियरनी, कॅप्टन लोकांनी, मेजर लोकांनी सांगितलेलं असतं आणि त्या हुकमानुसार ते रोजचं आयुष्य जगलेले असतात. अशा रवींद्रला अशा टाकाऊ शब्दांनी अपमानित केल्यामुळं अभिषेक 34व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्याचे आई वडील बिहारमध्ये रडतायत आणि इकडं रवींद्र, जो स्वतःचं आयुष्य स्थिर स्थावर करण्यासाठी 17,000 पगाराच्या नोकरीवर रोज अपमान सहन करत 2-3 वर्ष नोकरी करत होता. त्यालासुद्धा संसाराला थोडीशी दिशा द्यायची होती. फक्त पेन्शनवर त्याचं भागणार नव्हतं आणि म्हणून तो धडपडत होता. त्याची मुलं बाळंसुद्धा एका क्रिमिनलची मुलं बाळं म्हणून आता त्यांची ओळख होणार होती. यथावकाश पोलीस आले. रवींद्रला अटक झाली. खटला चालला आणि आज जेलच्या भिंतीच्या पलीकडं रवींद्र त्याचं नवीन जीवन जगतोय. शब्द नीट वापरले असते अभिषेक शर्मानी तर कदाचित हा प्रसंग टाळता आला असता. नक्की काय कोणाचं चुकलं? एखादा फौजी जेव्हा असा बाहेर येतो तेव्हा सिव्हिलियन लाईनमध्ये असं नाही आहे आयुष्य मिलिटरीसारखं, हे त्यांनी जाणायला पाहिजे. स्वतःला थोडं मोल्ड करता आलं पाहिजे. स्वतःचा रागीट स्वभाव थोडासा आवर्त घेता आला पाहिजे. जेव्हा संवाद संपतो, जेव्हा शब्द हरवतात, तेव्हा त्या ठिकाणी हिंसा नक्की होते, हे त्या प्रत्येक फौजीने जाणलं पाहिजे. रिटायर झाल्यानंतर तुम्हा आम्हाला प्रत्येक फौजीला तोच सन्मान बाजारात मिळेल अशी अपेक्षा धरणं अत्यंत चुकीचं आहे. पण सिव्हिलियन लोकांनीसुद्धा थोडंसं त्या सर्व्हिसचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करणं हे देखील सिव्हिलियनच्या हातात आहे. अभिषेक शर्मा जर त्या 34व्या वर्षात इतका तापट नसला असता, कामाच्या ताणतणावाचं व्यवस्थापन करताना त्याच्या मेंदूचं व्यवस्थापन तो नीट करू शकला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. कदाचित त्याचे म्हातारे आईबाप अश्रूंच्या धारा ज्या वाहत आहेत त्यांच्या डोळ्यातनं त्या कदाचित वाहिल्या नसत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडून तो अभिषेक शर्मा या जगाला अलविदा त्यांनी केलं नसतं आणि एक चांगलं आयुष्य, सेवानिवृत्तीनंतरचं एक चांगलं आयुष्य जगणारा फौजी विनाकारण आयुष्यात एकही धब्बा नसतानासुद्धा एक आरोपी बनून जेलची हवा खायला गेला नसता. आता नक्की या अशा घटनांचे पडसाद नक्की कसे उमटतात, नक्की काय होतं, फौजीला समजून घेण्यात सिव्हिलियन चुकतात की काय, अशा निष्कर्षावर मी येतो आहे. दोन्हीकडनं कुठे ना कुठे काहीतरी चूक होती आहे. ज्या अपेक्षा या फौजी लोकांनी सेवानिवृत्तीनंतर ठेवलेल्या असतात की हा समाज सगळा त्यांच्या आर्मीतल्या लोकांसारखाच असायला हवा, हे साफ चुकीचं आहे. असं नाही मिळणार. तुम्ही गोळ्या घालणार म्हणजे सगळ्या किती लोकांना गोळ्या घालू शकणार तुम्ही?
दुसरी नाण्याची बाजू अशी आहे की यांनी दिलेलं जे काही योगदान आहे देशासाठीचं त्याचा सन्मान राखत त्यांना एक माणूस म्हणून योग्य प्रकारे वागणूक देत जगवण्याचं कोणाच्या हातात आहे? तुम्हा आम्हा सिव्हिलियन लोकांच्या हातात आहे. त्यामुळं सिव्हिलियन लोकांकडे सुद्धा एक बेटर लेव्हल ऑफ अंडरस्टँडिंग नक्की पाहिजे असंही मला आवर्जून सांगावंसं वाटतं. जे घडायला नको ते घडलं आहे. 21 वर्ष देशाची सेवा केलेला एक फौजी मनाचा बांध जेव्हा फुटतो, जेव्हा मनातला ज्वालामुखी जेव्हा फुटतो, त्यानंतर तो स्वतःला कंट्रोल नाही करू शकला आणि त्याने आपल्या मॅनेजरला संपवून टाकलं. 3 वर्ष मनामध्ये घुसमट होत होती त्याची. एक 34 साल का बेटा मुझे इधर आ उधर आ अरे तुरे ऐसी बात करता है हे त्यांना कदापिही सहन होत नव्हतं. केवळ कुटुंबाची गरज म्हणून तो अपमान सहन करत ते त्या नोकरीत होते. मित्रांनो, कहाणी मनाला चटका लावून जाणारी. मी माझ्या पद्धतीने याचा ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला आहे, निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण नक्की या कहाणीच्या मागं काय दडलं आहे, तुम्हाला काय वाटतं? नक्की समाजाकडनं काय चूक होते आहे आणि नक्की फौजी लोकांनी रिटायर होऊन या सिव्हिलियन लोकांमध्ये मिसळताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होण्यास नक्की विसरू नका. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो, अ चॅनल रन बाय अ सन ऑफ फौजी. प्रवी, a world record holder, stage artist from Sholapur, Maharashtra, India.